लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे काव्या ही दिव्याची चांगलीच मस्ती जिरवणार, तर दुसऱ्या बाजूला आता काव्याला विजयबद्दलचं सुद्धा एक खूप मोठं गुपित समजणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं हे सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. तर आता इकडे काव्याची चोरोटी भरायची आहे हे बोलणं जेव्हा घरामध्ये होतं तेव्हा तर नंदिनीला छान वाटतं, आनंद होतो आपल्या बहिणीची चोरोटी भरायची आहे हे सगळं ऐकून. पण जेव्हा तिचीसुद्धा पुढच्या महिन्यात चोरोटी भरायची आहे हे तिच्या कानांवरती शब्द पडतात तेव्हा मात्र आता नंदिनी दुखावली जाते. नंदिनी विचार करते की माझ्या गर्भात बाळ नसतानाही मला बाळ असण्याचं नाटक करावं लागतं आहे. पोटात धारण केलेलं असताना जे काही संस्कार असतात ते सगळे माझ्यावरती केले जात आहेत आणि मी मात्र चुकीचं वागते आहे, सगळ्यांना अंधारात ठेवते आहे, फसवते आहे. हे सगळं जरी मी चांगल्या हेतूने करत असेन, काव्यासाठी करत असेन, तरीसुद्धा शेवटी मी खोटं बोलते आहे हे मात्र लपणार नाही आणि खोटं हे कुठल्याही परिस्थितीत खोटंच असणार आहे आणि खोट्याचा कायम सर्वांनाच त्रास होतो हेही तितकंच सत्य आहे. आता सध्या मी काव्यापासून ह्या सर्व गोष्टी लपवल्यात, पण जेव्हा पुढे जाऊन भविष्यात काव्याला समजेल की मी आई नाहीच झाली आहे, मला बाळच नाही होणार, तेव्हा मी काय करणार आहे. या सर्व विचारांनी आत्तापासूनच नंदिनीला पूर्णपणे हरवून टाकलेलं असतं आणि आता नंदिनी ही पूर्णपणे अपसेट झालेली असते. आता तिच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार सुरू असतात आणि आता तेच विचार सतत तिचं मन पूर्णपणे पोखरून काढत असतात. तिला कळत नसतं की या अशा परिस्थितीत मी करू तरी काय. मला कोणाशी बोलताही येत नाही आहे, माझं मनही मोकळं करता येत नाही आहे. जर जीवांशी बोलले तर उगाचच्या उगाच त्यांनासुद्धा वाईट वाटेल, त्यांनासुद्धा टेन्शन येईल. मग आता नंदिनीची आई गोष्टी नोटीस करत असते की बराच वेळ झाला मगापासून नंदिनी ही कोणाशी काहीच बोलत नाही आहे, ही एकदम गप्प आहे. आता नंदिनीची आई ही म्हणते की नंदिनी अगं काव्य आली होती माहेरपणाला, पण तू तर माहेरपणाला सुद्धा आली नव्हतीस. चल आपण थोडा वेळ बसून तुझ्या खोलीमध्ये गप्पा मारू. मग नंदिनी आणि शारदा वरती त्यांच्या रूममध्ये जातात. रूममध्ये आल्याच्या नंतर शारदा ही नंदिनीला म्हणत असते, नंदिनी काय झालं आहे, मी मगापासून ऑब्झर्व करते आहे, तू गप्प आहेस, काय झालं आहे का हे बघ. जर काही असेल तर तू प्लीज स्पष्टपणे बोल ना बाळा, तुला कोणी काही बोललं आहे का, तुला काही होतं आहे का. हे बघ नंदिनी, बोलल्याने प्रश्न सुटतात. नंदिनी नाही आई काहीच नाही बोलते. शारदा म्हणते मी तुझी आई आहे, माझ्याशी खोटं बोलू नकोस, तुला माझ्यापासून काहीही लपवता येणार नाही आहे, बोल बरं खरं, तुला माझी शपथ आहे असं म्हणते. त्याबरोबर मग नंदिनी ही म्हणू लागते, आई माफ कर मला, मी तुमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या आहेत, इच्छा नसतानाही मी तुमच्याशी खोटं बोलली आहे, पण शेवटी काहीही झालं तरी खोटं हे खोटंच असतं, म्हणून आता मी तुम्हाला सगळं काही खरं सांगून टाकते. त्यावर आई म्हणते म्हणजे नेमकं काय लपवलं आहेस तू. त्यावर नंदिनी म्हणत असते, आई माफ कर, पण मी कधीच आई नाही होऊ शकत. त्यावर हे ऐकून शारदा म्हणते काय. त्यावर नंदिनी सांगते, हो आई माझ्या पोटात बाळ नाही आहे, मी प्रेग्नंट नाही आहे आई, मी प्रेग्नंट नाही आहे. त्यावर शारदा म्हणते अगं पण हे सगळं. नंदिनी म्हणते आई सगळं सांगते तुला, पहिल्यापासून सांगते. आई माझं मिसकॅरेज झालं आहे. त्याबरोबर शारदा म्हणते अरे देवा. त्याबरोबर नंदिनी म्हणते ही गोष्ट मी अजून तरी कोणालाही सांगितलेली नाही आई, पहिलं मी हे सगळं तुलाच सांगते. त्या दिवशी मी आणि काव्याने सेम कपडे घातले होते, आम्हाला तू भेटवस्तू म्हणून आणले होतेस ना तेच, आणि काव्याचं एक बुक बाइंडिंग करायचं होतं, काव्याने मला ते बाइंडिंगसाठी दिलं होतं आणि मी रस्त्याने चाललेली असताना माझा अपघात झाला आणि मला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेव्हा तर माझ्या बाळाला काही झालं नव्हतं, बाळ व्यवस्थित होतं, पण नंतर जेव्हा हॉस्पिटलच्या लादीवर चालत असताना माझा पाय घसरला तेव्हा मी पडले आणि आई माझं. त्याबरोबर शारदा म्हणते आणि तुझं मिसकॅरेज झालं बरोबर ना. नंदिनी हे बघ, ह्या सर्व गोष्टी नशिबाच्या असतात बाळा, यांच्या पुढे आपल्याला नाही जाता येत, पण हे सगळं अजून तू घरच्यांना का सांगितलं नाही आहेस, घरच्यांना अंधारात ठेवणं चुकीचं आहे सोन्या. त्याबरोबर मग नंदिनी म्हणू लागते, आई अगं मी काय करू, जर मी
आत्ता घरी काहीही सांगितलं ना तर ह्या सगळ्याचा परिणाम काव्यावरती होऊ शकतो. मला डॉक्टरांनी आधीच सांगितलं आहे की काव्याची प्रेग्नन्सी खूप जास्त नाजूक आहे. काव्याला थोडासा छोटासा धक्काही अजिबातच सहन होणार नाही आहे. अगं त्या दिवशी आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना तर तिथे एक बाई आली. तिचं मिसकॅरेज झालं होतं तर ते बघून काव्याला खूप वाईट वाटलं. मग जेव्हा तिला हे समजेल की हे सगळं माझ्या बाबतीत घडलं आहे तेव्हा तिला काय वाटेल, म्हणून मी या सर्व गोष्टी अजून लपवून ठेवल्यात तिच्यापासून आणि घरच्यांपासून सुद्धा. आता हे सगळं बोलणं जीवा ऐकतो. जीवाला आश्चर्य वाटतं की नंदिनीने कसं काय सगळं काही शारदाला सांगून टाकलं. मग जीवासुद्धा आता भरल्या डोळ्यांनी आतमध्ये येतो. आता शारदा ही जीवाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणत असते, जीवाराव हे बघा, मला कळतं आहे तुमच्यावरती झालेला आघात हा खूपच मोठा आहे. आम्ही कितीही तुम्हाला या सगळ्यातून सावरा, समजून घ्या असं म्हणण्याचा प्रयत्न केला तरीही समजून घेणं आणि सावरणं इतक्या लवकर इतक्या सहज सोपं नाही आहे तुमच्यासाठी. शेवटी ही खूप मोठी गोष्ट असते आपल्या आयुष्यातली. अहो माझेसुद्धा 3 वेळा मिसकॅरेज झालेत. हे आलेच होते तुमच्याकडे, यांनी सांगितलंच आहे तुम्हाला. रादर ते हेच सांगण्यासाठी तुमच्याकडे आले होते. पण आता बघा, मी 3 मुलींची आई आहे आणि त्यातल्या माझ्या 2 मुली तर तुमच्याच घरात लग्न करूनसुद्धा आल्यात आणि आता दोघी आईसुद्धा. त्याबरोबर मग नंदिनी शारदाकडे बघते. तशी शारदा म्हणते, आणि दोघीही आईसुद्धा होत होत्या. नंदिनीच्या बाबतीत जे काही घडलं ते नियतीतने, पण तरीही काव्य तर प्रेग्नंट आहे, तीसुद्धा आई होणार आहे. म्हणजे बघा, अहो देव कधी काय चमत्कार घडवू शकतो ना हे सांगता येत नाही. आणि आता टेक्नॉलॉजी, सायन्स एवढं पुढे गेलं आहे की आपण नक्कीच काही ना काहीतरी करू शकूच. नंदिनी हे बघ, तू मनामध्ये कसलंही गिल्ट घेऊ नकोस. काळजी करू नको बाळा, सगळं व्यवस्थित होईल. पण आता ह्या सर्व गोष्टी घरच्यांपासून लपवणं आपल्याला जड जाईल. हे कमीत कमी मला बाबांना सांगावं लागेल. मी बाबांशी या विषयावर बोलेन. बाबांना आई आत्ता तरी काही सांगू नको असं नंदिनी शारदाला म्हणते. शारदा म्हणते, अगं पण नंदिनी, बाबांपासून कशाला लपवायच्या गोष्टी? उलट बाबांना जर हे सगळं माहिती असेल तर ते आपल्यासाठी चांगलं असेल ना. आपण बाबांना सर्व सांगून टाकू. नंदिनी म्हणते, आई सध्या तरी काहीही बाबांना वगैरे सांगू नको, कोणालाच काहीच बोलू नको. काव्याची चोरोटी भरून झाल्यानंतर मग बाबांना सांगायचा आपण विचार करू, मग बघू. त्यावर शारदा म्हणते, बरं बाई बरं, ठीक आहे, तू म्हणशील तसं, तुझ्या मनाप्रमाणे करूया. पण नंदिनी, आता उगाचच्या उगाच रडत बसू नकोस. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण स्वतःला त्रास करून किंवा रडत बसून काहीही मिळणार नाही आहे. कळतं आहे ना तुला? आता तुला या सगळ्यातून सावरावं लागेल बाळा. स्वतःला स्ट्रॉंग बनवावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो पार्थ असतो तो आता विचार करत असतो की खरोखर किती म्हणजे काव्य समजूतदार आहे. मी दिव्याला भेटायला गेलो होतो हे सांगितलं तरी काव्याने मला समजून घेतलं. तर इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ ऑफिसवरून आलेला असतो. त्यामुळे काव्या ही त्याची बॅग व्यवस्थित ठेवत असते आणि त्यावेळी काव्याच्या हाताला आता काहीतरी टोचतं. काव्य विचार करते, ऐ गं, काय टोचलं? काव्य आता बघते तर पार्थच्या त्या बॅगच्या खिशाला क्लचर असतं. काव्याला प्रश्न पडतो की हा क्लचर कोणाचं असेल? मग काव्याच्या डोक्यामध्ये दिव्याचं सकाळचं बोलणं येतं. काव्य विचार करते, हा क्लचर दिव्याचंच असेल का? म्हणजे इतक्यात पार्थ काव्याला म्हणतो, काव्या काय हो, काय झालं? एकाएकी एवढ्या मोठ्याने ओरडलात आणि अचानक गप्पही बसलात, काय झालं? काही लागलं का? त्यावर काव्या म्हणते, नाही काही नाही, लागलं कुठे काय? अहो मी ते तुमच्या बॅगची चेन लागली, अचानक लागली ना, त्यामुळे मला कळलंच नाही की तुमच्याच बॅगची चेन लागते ते. असो, काही हरकत नाही, तू तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते ना. आणि मग काव्या पार्थला काहीही सांगणं टाळते. दोघंजणं आता गप्पा वगैरे मारतात आणि झोपून घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ ऑफिसला जायला निघालेला असतो. त्यावेळी आता पार्थ काव्याला म्हणत असतो, हे काय, एरवी तर माझा टिफिन माझ्या आधी तयार असतो, पण मग आज काय झालं टिफिनला? आज टिफिन अजून तयार नाही आहे. काव्या, काय हो, मला टिफिन देताय ना? काव्या म्हणते, हो टिफिन तर देणारच आहे, पण काय झालं आहे ना, आपल्या ज्या आशाताई आहेत ना त्यांची तब्येत थोडी बरी नाही आहे, त्यामुळे त्या आज कामावर उशिरा येणार आहेत. तर मग उशिरा पोळ्या बनवतील ना त्या. तुम्ही एक काम करा, तुम्ही ऑफिसला निघून जा, मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन येईन. पार्थ म्हणतो, अहो काव्या, कशाला? काव्या म्हणते, अरे कशाला म्हणजे? मला माझ्या नवऱ्यासाठी जर टिफिन घेऊन जायचं असेल ऑफिसला, ते सुद्धा माझ्याच नवऱ्याच्या ऑफिसला, तर मला तुमची काय हरकत आहे? आणि मी काय तुमच्याकडे परमिशन मागत नाही आहे का मी येऊ का असं. मी तुम्हाला सांगते की मी आज ऑफिसला तुमच्यासाठी टिफिन घेऊन येणार आहे. किती दिवस झाले पार्थ, मी आपल्या ऑफिसला आलेलीच नाही आहे. आज अनायसे जर संधी मिळालेलीच आहे तर येऊन जाईन ना ऑफिसला.
त्या बहाण्याने आता तुम्हालासुद्धा ऑफिसमध्ये बघेन काम करताना. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला ऑफिसमध्ये बिझी बघून ना मला छान वाटतं. तुम्हाला असं छान बघितलं काम करताना की आपल्या बेबूलासुद्धा तुम्ही दिसाल ना, आणि मग आपला बेबूसुद्धा तुमच्यासारखाच होईल. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, तसं असेल तर मग पण मी खरं सांगू का की आपलं बाळ ना तुमच्यासारखं झालं पाहिजे, एकदम छान हुशार. त्यावर काव्या म्हणते, माझं बाळ तुमच्यासारखं झालं पाहिजे, टॉप 10 आर्किटेक्टमधला एक काय. त्याबरोबर पार्थ हसतो आणि म्हणतो, बरं चला आता मी निघतो, मला ऑफिसला जायला उशीर होईल. इतक्यात पार्थच्या फोनवरती दिव्याचा फोन येतो. आता दिव्याचा फोन आलेला काव्या बघते, पण पार्थ आता काव्यासमोर तो फोन उचलत नाही. पार्थ फोन कट करतो आणि काव्याला मिठी मारतो. त्याबरोबर काव्या म्हणते, उशीर होत असेल ना ऑफिसला जायला. त्यावर पार्थ म्हणतो, हो होतो ना, पण तुमच्यापेक्षा महत्त्वाचं ऑफिस थोडीच आहे. त्यानंतर मग तो काव्याला हक करतो आणि ऑफिसला तिकडनं निघून जातो. आता पार्थ हा ऑफिसला आल्याच्यानंतर मग नेहमीप्रमाणे पार्थची आपली कामं सुरू झालेली असतात. आता लंचची वेळ होत आलेली असते. आता पुन्हा दिव्या पार्थला सर लंच असं विचारतच असते, तर पार्थ म्हणतो, माझी बायको टिफिन घेऊन येणार आहे. त्यानंतर आता काव्या त्या ठिकाणी टिफिन घेऊन पोहोचलेली असते. काव्याला बघून पार्थला खूप आनंद होतो. काव्या पार्थला टिफिन देते. पार्थ काव्याला म्हणत असतो की काव्या, तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर इथे जेवण करून घ्या ना. त्यावर काव्या सांगते, नाही नको, मी इथे माझ्यासाठी जेवण आणलेलंच नाही आहे, मी फक्त तुमच्याचसाठीचं जेवण इथे आणलेलं आहे. पार्थ, अहो घरी आई आणि नंदिनीताई माझी वाट बघत असतील, मी निघते, तुम्ही जेवून घ्या. पार्थ आता जेवायला बसतो. काव्याला तो म्हणतो, मी जेवायपर्यंत तरी थांबा. काव्या म्हणते, नाही नको, माझं एक महत्त्वाचं काम आहे, मी तेवढं करते, तोपर्यंत तुमचं चालू द्या. त्यानंतर मग काव्या आता तिकडनं बाहेर येते आणि रोशनीला ती म्हणत असते, रोशनी मला CCTV फुटेज हवं आहे सरांच्या केबिनचं. त्यावर रोशनी म्हणते, मॅम सरांच्या केबिनचं? त्यावर ती म्हणते, हो, आणि मी हे फुटेज मागितलं हे कोणालाही कळता का म्हणे. रोशनी म्हणते, येस मॅम. लगेचच ती काव्याला CCTV फुटेज काढून देते. काव्या आता पार्थच्या केबिनचं CCTV चेक करते, तर त्यामध्ये तिला आता स्पष्टपणे दिसतं की जो क्लचर तिला काल पार्थच्या बॅगला सापडला होता, तो क्लचर दुसरा तिसरा कुठला नसून तो क्लचर दिव्याचाच होता. आता तो क्लचर दिव्याचा आहे हे कळल्यानंतर काव्याला राग येतो, आणि सगळ्यात जास्त राग तर तिला तेव्हा येतो जेव्हा दिव्याने पार्थचं आपल्यावरती लक्ष नाही आहे ही गोष्ट बघून ते क्लचर बॅगला लावलं होतं. काव्या म्हणते, अच्छा, म्हणजे ही जाणून बुजून आम्हा नवरा बायकोंमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करते, तर आता सोडणार नाही आहे मी या दिव्याला. आणि मग आता ती लगेचच विचारते, दिव्या कुठे आहे गं? त्याबरोबर मग आता ती मुलगी सांगते, मॅम दिव्या मॅम तिकडे आहेत. त्याबरोबर काव्या म्हणते, ठीक आहे. त्यानंतर मग ती दिव्याकडे येते आणि दिव्याची केसं खेचून दिव्याच्या केसाला क्लचर लावते. दिव्या म्हणते, काय प्रकार आहे हा? त्यावर मग काव्या म्हणते, मग काल ऑफिसमध्ये संध्याकाळच्या वेळी माझ्या नवऱ्याच्या पर्सला त्याचं लक्ष नसताना तू क्लचर लावलास त्याच्या बॅगला, त्याला काय म्हणतात? त्याचा काय अर्थ आहे दिव्या? त्याबरोबर दिव्या मात्र खाली बघते, ती निरुत्तर झालेली असते. तर आता काव्या ही दिव्याला म्हणत असते, हे बघ, तुला वाटत असेल की तू हे असले छक्के पंजे करून आम्हा दोघा नवरा बायकोंमध्ये वाद निर्माण करून देशील किंवा आमचा सुखी संसार मोडशील, पण दिव्या, हा सर्व ना तुझा गैरसमज आहे. आमच्या दोघांचा संसार मोडता जोडला आहे, त्यामुळे आता पुन्हा आमचा संसार मोडणं शक्य नाही, अशक्य. देवाने आमची गाठ 7 जन्मांसाठी बांधली, त्यामुळे पुन्हा आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकदा चूक झाली असं समजून सोडून देते, पण पुन्हा ही चुकून होणार नाही याची काळजी घे. कारण आज मी केस खेचून फक्त तुझ्या केसाला क्लचर लावून दिला, पण जर पुन्हा माझ्या नवऱ्याच्या नादी लागायला जाशील ना किंवा माझ्या नवऱ्याच्या मागे पुढे करायला जाशील ना, तर मात्र मी तुझं काय करेन हे सांगता येणार नाही. मे बी पुढच्या वेळी क्लचर लावायला ना केस शिल्लक असतील ना हात. असो, मला वाटतं मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे इतकं कळण्याइतपत तर तू हुशार आहेसच. चल मी निघते. एवढं बोलून आता ती निघत असते. निघता ती पुन्हा पार्थला भेटायला येते. पार्थ म्हणतो, अहो तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जात होतात ना? काव्या म्हणते, तुम्हाला बाय करायला आले होते. त्यानंतर ती तिकडनं निघते. ती घरी येत असतानाच तिला आता विजय दिसतो, जो सरजी बरोबर बोलत असतो. तो सरजीला म्हणत असतो, सरजी फिकर नॉट, मी आहे ना, मी असताना तुम्हाला काळजी करण्याची काय गरज आहे? अहो सरजी, होईल, सगळं काम होईल आणि अगदी इत्थंभूत होईल, व्यवस्थित होईल, तुम्ही सांगितलं आहेत ना त्याप्रमाणे होईल.
अहो, आजपर्यंत सरजी तुम्ही सांगितलं आहे आणि मी नाही केलं आहे असं कधी झालं आहे का? नाही की नाही? मग आज तरी असं का होईल आणि कसं होईल? सो तुम्ही बिलकुलच फिकीर करू नका. काय आहे ना ते सगळं मी बघून घेईन. सरजी, तुम्ही फक्त मला थोडे दिवस द्या. थोडे दिवसात सगळं एकदम फर्स्ट क्लास करतो की नाही मी ते तुम्ही बघालच. हो हो, तुमचा विश्वास आहे हेच तर माझ्यासाठी खूप आहे ना सरजी. हो, ठेवतो. एवढं बोलून तो फोन ठेवतो. आता काव्याने हे सगळं काही त्याचं बोलणं ऐकलेलं असतं. काव्य विचार करते की हा नेमका सरजी कोणाला बोलतो आहे. नाही, हे सगळं बाबांच्या कानावरती घातलंच पाहिजे. काव्य आता धावत पळत घरी येते आणि थेट ती विक्रमला भेटायला जाते. मग विक्रमला भेटायला गेल्यावर विक्रम तिला म्हणतो, बस काव्या, बेटा काय झालं, शांतपणे सांग. मग ती म्हणत असते, बाबा, तो विजय जो कोणी आहे ना तो फ्रॉड आहे, 1 नंबरचा खोटारडा, आपल्याला फसवतोय तो विजय. त्याबरोबर पार्थ घरात नसतो आणि काव्या हे असं काहीतरी सांगते. मग विक्रम आणि मानिनी दोघंही टेन्शनमध्ये येतात. विक्रम म्हणतो, नक्की काय म्हणायचं आहे तुला काव्या? त्यावर काव्या म्हणत असते, आज मी पार्थना टिफिन द्यायला आपल्या ऑफिसला गेले होते. तिकडनं येताना मी याला एका सरजी नावाच्या माणसाबरोबर बोलताना बघितलं. अर्धवयाचा तो माणूस होता आणि तो माणूस याच्याबरोबर बोलत होता. त्या माणसासमोर लोटांगण घालत होता, हातपाय जोडत होता. सरजी प्लीज समजून घ्या सरजी हा करत होता आणि तो माणूस मात्र याला अगदीच भीकही घालत नव्हता. नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे ह्याचा काय मला उलगडा लागला नाही, म्हणून मी विचार केलं की तुमच्याजवळ येऊन तुमच्याशी बोलावं. बाबा, जर हा माणूस इतर लोकांना सरजी म्हणतो तर मला काही वाटत नाही की याचा खरोखर खूप मोठा व्यवसाय वगैरे आहे. याने आपली फसवणूक केली आहे असंच मला वाटतंय. तर आता आपण लवकरात लवकर बाबा काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. याला असा आपण आपल्या घरामध्ये किती दिवस ठेवून घेणार आहोत? नाही, शिवाय आपल्याला उगाच हा त्रास का? त्याबरोबर मग आता लगेचच विक्रम म्हणतो, हे बघ काव्या, तू शांत हो. उगाच तू स्वतःला मनस्ताप करून घेण्याची काहीही गरज नाही आहे. आणि राहिला प्रश्न त्या विजयचा, तर त्याचं काय करायचं, त्याचा बंदोबस्त कसा लावायचा, त्याला इकडनं कसं हकलवायचं, हे सगळं काही बघायला आम्ही सगळे आहोत ना. सध्या तू आणि नंदिनी, तुम्ही दोघींनीही फक्त आराम करायचा, रेस्ट घ्यायचा, काळजी करायची नाही. काळजी करायला आम्ही सगळे आहोत ना. आणि राहिला प्रश्न त्या सरजीचा, तर तो सरजी कोण आहे हे आपण लवकरच शोधून काढू. मी एक काम करतो, मी त्या विजयवर बारीक लक्ष ठेवतो, आपली माणसंच कामाला लावतो त्याच्या मागे. मग नक्की हा विजय कुठे जातो, कोणाला भेटतो, काय करतो, या प्रत्येक गोष्टीचे अपडेट आपल्याला मिळत जातील. आणि एकदा का आपल्याला प्रत्येक गोष्टीचे अपडेट मिळायला लागले की मग पुढे काय करायचं या गोष्टी तर आपल्याला सहज व्यवस्थित ठरवता येतील. त्यामुळे तू आता पूर्णपणे निश्चिंत बिनधास्त राहा. तुला टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे. तू आलीस ना माझ्याकडे, मला सांगितलंस ना, दॅट्स इट. मग पुढे काय करायचं काय नाही ते सगळं मी बघतो. ओके. एवढं बोलून आता विक्रम काव्याला तिकडनं घालवतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता काव्याची चोरोटी भरायची असल्यामुळे मालिनीने जोरदार तयारी सुरू केलेली असते. मालिनी म्हणत असते, घरातला कार्यक्रम जरी छोटासा असला ना तरी त्याचा उत्साह मात्र खूप मोठा असतो. आता काव्याची चोरोटी भरायची म्हटल्यावर घरात किती छान वातावरण झालं आहे ना तयार. खरेदी वगैरे सुद्धा करायची आहे काव्यासाठी. मी तर काव्यासाठी सुंदर साडी खरेदी केली आहे. त्यावर शारदा म्हणते, अहो पण ओटी तर आमच्याकडे भरायची आहे ना. त्यावर मालिनी म्हणते, अहो हो, ओटी तुमच्याकडे भरायची आहे म्हणूनच तर माझ्या सुनेसाठी मी ही खास साडी घेतली. नाही म्हणजे ओटी तुम्ही भरा पण साडी मी घेतलेली चालेल ना. नाही म्हणजे जर चालणार नसेल तर त्याबरोबर शारदा म्हणते, नाही तसं अजिबातच काही नाही आहे, तुम्ही घेऊ शकता ना साडी. मग आता मानिनी काकू म्हणत असतात, माझ्या काव्यावर हा कलर खूपच जास्त खुलून दिसेल. त्यानंतर मग आता मानिनी काकू नंदिनीला म्हणतात, नंदिनी इकडे ये, तुझ्यासाठी सुद्धा ही बघ, ही साडी आणली. काळजी करू नकोस, तुझ्या वेळी दुसऱ्या साड्यासुद्धा आणू काय. त्याबरोबर सगळेजण हसतात. तर नंदिनी काही हसत नाही. मानिनी म्हणते, अगं मी मस्करी केली, हास की. मग नंदिनी बळजबरीनेच हसते. मग मानिनी काकू म्हणतात, बरं नंदिनी, अजून ओटी भरण्याची बरीचशी तयारी आपल्याला करायची. चल लवकर कामाला लागूया. ओटी भरण्याचा कार्यक्रम माहेरी जरी असला तरीसुद्धा सासरहून काही कमी पडायला नको काय. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते, हो आई, तुम्ही काही काळजी करू नका, काही कमी पडणार नाही, सगळं एकदम छान आणि व्यवस्थितच पार पडेल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर
चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.